जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सीटेट जानेवारी 2024 संदर्भात रिझल्ट हा लागलेला आहे। तर त्याच्यामध्ये बघा, तुमचे जे काही मार्कशीट आहे किंवा मार्क स्टेटमेंट आहे ते तुम्ही कशा पद्धतीने बघू शकतात किंवा तुम्ही पास झाले आहेत किंवा नाही, जो क्रायटेरिया आहे तो तुम्ही पूर्ण केला आहे किंवा नाही, ते संपूर्ण डिटेल्स तुम्ही कशा पद्धतीने तुमची मार्क स्टेटमेंट डाउनलोड करून बघू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे भेटणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर एकदा तुम्ही जर सीटेट जानेवारी 2024ची परीक्षा दिली असेल तर तुमचा रिझल्ट तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता ते तुम्हाला मी पुढे दाखवतो। मित्रांनो, तुम्ही जर समजा या ठिकाणी सीटेट जानेवारी 2024ची परीक्षा या ठिकाणी तुम्ही दिली असेल तर त्याचा रिझल्ट तुम्ही जर तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने बघू शकतात। तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी जे काही सीटेटची ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाईप करायची आहे। तर ऑफिशियल वेबसाईट ctet.nic.in अशा पद्धतीने तुम्ही टाईप करून तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑफिशियल वेबसाईट सध्या ओपन झालेली आहे। तर तुम्हाला आधी काय करायचं आहे, हे जे तुम्हाला 3 डॉट दिसत आहे मोबाईलच्या वरच्या स्क्रीनला, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, ही जी वेबसाईट आहे तुम्हाला डेस्कटॉपमध्ये या ठिकाणी कन्वर्ट करून घ्यायची आहे। या ठिकाणी बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल। तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जो काही केंद्रीय टीचर एलिजिबिलिटी टेस्ट संदर्भात म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचं जो काही टॅब आहे तो या ठिकाणी ओपन झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महत्त्वाचा जो काही सीटेट रिझल्ट सध्या लागलेला आहे, तर तो रिझल्ट या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकतात। जे खाली या ठिकाणी बघा दिलेलं आहे सीटेट जानेवारी 2024चा रिझल्ट या ठिकाणी लिंक देण्यात आली आहे। तर ह्या लिंकवर तुम्हाला सध्या क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने क्लिक केल्यावरती पुढचा डॅशबोर्ड तुम्हाला अशा पद्धतीने ओपन होणार। ह्याच्यामध्ये बघा, दुसरं काही न करायचं आहे आपल्याला, फक्त या ठिकाणी तुमचा जो काही रोल नंबर असेल, जो तुम्ही सीटेट 2024चा म्हणजे जानेवारीची सीटेट जी दिली आहे, तर तुमच्याकडे रोल नंबर असेल तर या ठिकाणी रोल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघा, मी एक रोल नंबर रँडमली कोणताही टाकतोय। तर याच्यात बघा, रोल नंबर अशा पद्धतीने टाकल्यावर तुम्हाला या ठिकाणी सर्च बटन दिसतंय। सर्च बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्च बटनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं जे काही मार्क स्टेटमेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल। तर या ठिकाणी एक रँडमली मी कोणताही नंबर या ठिकाणी टाकून तुम्हाला सध्या मार्क स्टेटमेंट या ठिकाणी दाखवलं आहे। तर ह्याच्यात तुम्हाला कोणत्या विषयामध्ये या ठिकाणी बघा जे काही सब्जेक्ट देण्यात आले आहे, तसेच जे काही घटक आहे तर त्या घटकामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसतंय। टक्केवारी देखील दिसते आहे, तुमचं जे नाव असेल ते दिसतं आहे। एकदा या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाय करू शकतात। आणि या ठिकाणी बघा, आता हा जो रिझल्ट सध्या दिसतोय आपल्या ST कॅन्डिडेट संदर्भात आहे। तर ह्याच्यामध्ये बघा, STसाठी आपल्याला जे काही पासिंग या ठिकाणी देण्यात आले क्रायटेरिया, तर ह्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचं STसाठी 82 मार्कासाठी पासिंग असते। तर ह्याच्यात बघा, ह्या ठिकाणी जे काही 82 मार्क 150 पैकी सध्या भेटलेले आहे सेकंड पेपरमध्ये, आणि फर्स्ट पेपरमध्ये या ठिकाणी 93 मार्क या कॅन्डिडेटला या ठिकाणी भेटलेला आहे। तर तुमचा जो काही प्रवर्ग असेल त्या प्रवर्गाला सध्या किती क्वालिफिकेशन किंवा क्रायटेरिया आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने एकदा चेक करून घ्या, आणि तुम्हाला किती मार्क या ठिकाणी मिळाले आहे, कोणकोणाचं सध्या परीक्षा ही उत्तीर्ण झाले आहे तर त्यांनी या ठिकाणी कमेंट करून तुम्ही कळवू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही मार्क स्टेटमेंट तुम्ही स्वतः या ठिकाणी बघू शकतात। आणि हे मार्क स्टेटमेंट तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी बघा, जे काही प्रिंट ऑप्शन देण्यात आला आहे, तर या प्रिंट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं या ठिकाणी बघा डाउनलोड संदर्भात अशा पद्धतीने तुमचं जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट अशा पद्धतीने डाउनलोड होईल। या ठिकाणी हे बटन आहे डाउनलोडचं, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही संपूर्ण PDF आहे ती तुमच्या जे काही फाईल मॅनेजर असेल त्याच्यामध्ये तुम्ही सेव्ह करू शकतात। तर अशा पद्धतीने तुमचं जे काही सीटेट जानेवारी 2024चा स्कोर कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता, तुमचा रिझल्ट बघू शकतात। तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल तर लाईक करू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।